आज आपण या व्हिडिओमध्ये शब्द समूहासाठी एक शब्दाचे 100 शब्द बघणार आहोत. तर एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर तो कसा लिहायचा, कसा फाइंड आउट कर किंवा कसा आठवणीत ठेवायचा आज आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया शब्द समूह कशाला म्हणतात. तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक अक्षरे जेव्हा एकत्रित येतात आणि त्या सगळे जे अक्षरं असतात त्यांच्या ज्या समूहाला, त्यांच्या ग्रुपला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो आणि त्याचं जे उत्तर आहे एका शब्दामध्ये म्हणजे वन वर्डमध्ये दिलेलं जातं. जसं की ग्रुप ऑफ वर्ड, त्याच्यासाठी एक वर्ड तयार झालेला असतो, त्याला काय म्हणतात तर शब्द समूहासाठी एक शब्द. आता आपण इथे बघूया शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता कविता करणारा, जो कविता करतो म्हणजेच काय तर पोयम लिहितो, तो कोण असतो? पोएट म्हणजेच कवी. कविता करणारी आणि जेव्हा ती स्त्री असते तर त्यावेळेस ते काय होणार आहे? कवित्री. देव आहे असे मानणारा म्हणजे जो देवाला मानतो तो कोण असणार आहे? आस्तिक. म्हणजे देवाचं अस्तित्व मान्य करतो तो आस्तिक. देव नाही असे मानणारा आणि काही काही लोक असे असतात की जे देवाला मानतच नाही, ते कोण असणार आहेत? नास्तिक. केलेले उपकार मानणारा म्हणजे ज्याला माहिती असतं की ह्याने माझ्यावरती उपकार केलेत, मला वेळोवेळी हेल्प केलेली आहे, तो उपकार जो मानत असतो तो कोण असतो? कृतज्ञ. आणि केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ म्हणजे ज्याला काही पडलेलं तो बोलतो की तू काय केलंस माझ्यासाठी, तो त्याचे उपकार विसरत असतो, तो कोण असतो? कृतज्ञ. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. आता एक अशी गाय आहे जी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, त्या गायचं नाव काय आहे? कामधेनू. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. असं म्हणतात की त्या झाडाच्या खाली बसलत आणि आपण जर मनात काही इच्छा आणली तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होतात. त्या वृक्षाला, त्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात. दररोज प्रसिद्ध होणारं म्हणजे दररोज जे प्रसिद्ध होतं काय? जो पेपर, त्याला काय म्हणतात तर दैनिक. आठवड्याने प्रसिद्ध होणारे आणि आठवड्यातून एकदा जो प्रसिद्ध होतो जो पेपर आहे तो कोण असणार आहे? साप्ताहिक. साप्ताहिक का? कारण 7 दिवसांचा एक आठवडा असतो, 7 दिवसानुसार 1 वीकचं काय होणार आहे? साप्ताहिक. 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. आता काही पेपर्स किंवा काही जे बुक्स असतात हे 15 दिवसांनी येतात, त्यांना काय म्हणतात तर पाक्षिक. म्हणजे 15 दिवसांनी याने 2 आठवड्याने जे प्रसिद्ध होणारं असतं ते असतं पाक्षिक. नियमित काळाने प्रसिद्ध होणारे म्हणजे काळानुसार नियमितपणे जे प्रसिद्ध होतं ते काय असतं? नियतकालिक. एका महिन्याने प्रसिद्ध होणारे. आता जसं एका दिवसाचं झालं, 7 दिवसांचं झालं, दररोज म्हणजे नियमित काळाने झालं किंवा 15 दिवसांनी झालं, तसं 1 महिन्याने जेव्हा ते प्रसिद्ध होतं तेव्हा त्याला काय म्हणतात तर मासिक. 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारं त्रैमासिक. म्हणजे जसं 1 महिन्याने झालं तसं 3 महिन्यांनी जे प्रसिद्ध होतात त्यांना म्हणतात त्रैमासिक. 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारं अर्धवार्षिक. आता अर्धवार्षिक का? कारण वर्षामध्ये किती महिने असतात तर 12, अर्धे किती झाले? 6. ह्याचं काय झालं? पूर्ण वर्ष नाही तर हे काय झालं? अर्धवार्षिक म्हणजे अर्ध्या वर्षामध्ये प्रसिद्ध होणारं. 12 महिन्यांनी प्रसिद्ध होणारं वार्षिक, कारण आपला वर्ष किती महिन्याचा असतो? 12 महिन्याचा. हे काय झालं? वार्षिक. आणि 6 महिन्यांनी अर्धवार्षिक म्हणजे त्यातला अर्धा. अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, कारण जे अस्वलाचे खेळ करतात म्हणजे जसे सापाचा खेळ असतो तसा अस्वलांचा खेळ असतो, माकडांचा खेळ असतो. अस्वलांचा खेळ करणाऱ्याला दरवेशी म्हणतात. माकडांचा जो खेळ करतो, बऱ्याचदा बघितलं असेल आपण फिल्ममध्ये वगैरे, त्यांना माकडांना वेगळी ट्रेनिंग दिली जाते, ते त्याचं प्रदर्शन केलं जातं आणि लोकांकडनं पैसे मागितले जातात. माकडाचा खेळ करणाऱ्याला मदारी म्हणतात. सापाचा खेळ करणारा गारुडी असतो आणि जादूचा खेळ करणारा जादूगार तर सगळ्यांनाच माहिती असेल. भाषण देणारा वक्ता म्हणजे जो बोलतो तो कोण असतो? वक्ता असतो. आणि जो ऐकतो म्हणजे आपण लोक जेव्हा एखादा मंत्री आहे किंवा एखादा कोण स्पीच देणारा आहे त्याचं जेव्हा स्पीच ऐकतो तेव्हा तो देणारा कोण असतो? वक्ता असतो. आणि आपण ऐकणारा कोण असतो? श्रोता म्हणजे लिस्नर असतो आपण. भाषण करण्याची जागा. आता भाषण करण्याची जी जागा असते जिथे उभं राहून भाषण केलं जातं तो जो स्टेज असतो त्याला काय म्हणतात? विचारपीठ, मंच किंवा व्यासपीठ. जिथे आपले विचार मांडले जातात. मंच म्हणजे उभा राहण्याची जागा आणि व्यासपीठ म्हणजे आपला स्टेज. त्यानंतर आहे मातीची भांडी बनवणारा. आता मातीची भांडी कोण बनवतं? जसं की माठ वगैरे तर कुंभार बनवतो. चांबड्याची पादत्राणे बनवणारा म्हणजे चपला, चांबड्याच्या चपला कोण बनवतो तर चांभार बनवतो. त्यानंतर आहे लोखंडाच्या वस्तू बनवणारा. ज्यांच्याजवळ लोखंडाच्या वस्तू तयार होतात त्यांना काय म्हणतात तर लोहार. लाकडाची अवजारे बनवणारा सुतार म्हणजे जो कार्पेंटर असतो तो. कपडे शिवणारा शिंपी म्हणजे जो कपडे शिवतो तो कोण असतो? टेलर. गायी चारणारा गुराखी म्हणजे जो जनावरांना चारतो, गायींना चारतो त्याला काय म्हणतात? गायी चारणारा याने जो गायी पाळतो, त्यांना हिंडवतो, चारा घालतो, तो कोण असणार आहे? गुराखी.
सोन्याचे दागिने बनवणारा सोनार, जो ज्वेलर्सवाला असतो तो. काचेच्या बांगड्या बनवणारा कासार, ज्या बांगड्या आपण हातामध्ये घालतो त्या कोण बनवतात तर कासार बनवतो. दगडापासून मूर्ती बनवणारा पाथरवट. पाथर कशाचं नाव आहे? पाथर म्हणजे दगडालाच पाथर म्हणतात आणि वट म्हणजे दगडाच्या मूर्ती ज्या बनवतो सो त्याला म्हणतात पाथरवट. घरे बांधणारा गवंडी, जो काय बोलतात त्याला, आर्किटेक्ट, जो घरं बांधतो, जे बिल्डिंगचे प्लॅन तयार करतात वगैरे, जे इंजिनियर्स असतात सो जे बांधतात त्यांना काय म्हणतात? गवंडी. अभिनय करणारा म्हणजे जो ऍक्टिंग करतो तो अभिनेता किंवा नट, ऍक्टर असतो. आता अभिनय करणारी कोण असते तर अभिनेत्री. आता याच्यामध्ये तुम्हाला ना हे अपोजिट विचारू शकतात. अभिनेत्याचं काय येणार आहे? लिंग बदलामध्ये अभिनेत्री. नट किंवा नटी. चित्र काढणारा, जो ड्रॉइंग बनवतो तो कोण असतो? चित्रकार. चित्र काढणारी कोण असते? जर काढणारा चित्रकार असतो तर काढणारी कोण असते? चित्रकर्ती. वृत्तपत्रात बातमी लिहिणारा पत्रकार, म्हणजे जे पेपरमध्ये न्यूज वगैरे छापतात, लिहितात सो तो कोण असतो? पत्रकार असतो. आणि वृत्तपत्रात बातमी लिहिणारी जी मुलगी आहे, जी लेडी आहे ती कोण असते? पत्रकर्ते. मूर्ती तयार करणारा मूर्तिकार असतो, जो मूर्त्या तयार करतो. दुकान चालवणारा असतो दुकानदार. शेती करणारा शेतकरी. शेतात काम करणारा मजूर म्हणजेच काय? नोकर. दुसऱ्यांवर अवलंबून असणारा म्हणजे जो स्वतः काहीच करत नाही, दुसऱ्यांवर डिपेंड असतो सो तो कोण असणार आहे? परावलंबी. आणि स्वतःवर अवलंबून असणारा म्हणजे जो दुसऱ्यांवर डिपेंड नसतो, जो स्वतः समजतो की मलाच करायचे, मलाच एक, सो स्वतःची कामं स्वतः जो करतो तो कोण असतो? स्वावलंबी. आणि स्वावलंबीचं अपोजिट येणार आहे परावलंबी. इतरांवर उपकार करणारा परोपकारी, म्हणजे एखादा व्यक्ती असतो जो लोकांना पण मदत करतो सो तो कोण असतो? परोपकारी. दान धर्म करणारा दानशूर. आता दानधर्म म्हणजे काय? ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे किंवा गरिबांना अन्न देणं, तहानलेल्यांना पाणी देणं सो हे काय झालं? आपला दानधर्म. त्याला काय म्हणतात तर दानशूर. सर्वात मोठा दानशूर कोण आहे तर कर्ण. नाटक लिहिणारा नाटककार. कादंबरी लिहिणारा कादंबरीकार. आणि व्याख्यान देणारा व्याख्याता. रस्त्याने पायी चालणारा, जो रस्त्याने पायी चालतो त्याला काय म्हणतात? पादचारी. पादचारी आणि काय? जेव्हा रस्ता आपला आहे त्याच्यानंतर एक फुटपाथ असतो सो फुटपाथ कोणासाठी असतो? जे पायी चालतात त्या लोकांसाठी सो त्याला काय म्हणतात? पादचारी म्हणजेच पायी चालणारा. पायात काहीही न घालता, जो कोणाचं व्रत असतं किंवा काय तेव्हा ते चप्पल नाही घालत सो ते कसे चालतात तर अनवाणी. त्यानंतर आहे ज्याला आई वडील नाहीत असा, तो कोण असतो? पोरका किंवा अनाथ. खूप आयुष्य असलेला दीर्घायुष्य. आता खूप आयुष्य असलेलं म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला तुम्ही बघितलं असेल जो 100 वर्ष किंवा 100 वर्ष पार करून पण जो जिवंत असतो, म्हणजे जो म्हातारा असतो बट तो जिवंत असतो सो त्याला काय म्हणतात? दीर्घायुष्य. म्हणजे त्याच्याकडे खूप आयुष्य आहे. कमी आयुष्य असलेला तो त्याचा अपोजिट असणार आहे अल्पायुष्य. म्हणजे एखादा बाळ आहे, एखादा मुलगा आहे जो खूप कमी एजमध्ये जातो सो तो काय असतो तर अल्पायुष्य. म्हणजे एकाचं आयुष्य खूप असतं, एकाचं आयुष्य कमी असतं सो हे काय झाले? दीर्घायुष्य आणि अल्पायुष्य हे अपोजिट वर्डमध्ये पण येतात. गुप्त बातम्या काढणारा गुप्तहेर. म्हणजे जे गुप्त बातम्या काढतात ना, पोलिसांची पण काही खबरी वगैरे असतात सो त्यांना काय म्हणतात तर गुप्तहेर. जाणून घेण्याची इच्छा असणारा, म्हणजे काय झालं काय नाही हे जाणून घेण्याची किंवा नवीन नवीन काहीतरी शिकण्याची जी इच्छा असते सो तो कोण असतो? जिज्ञासू. रात्री जागून गावात पहारा करणारा जागल्या. जसे आता वॉचमन्स वगैरे असतात ना की आपल्या बिल्डिंगशी म्हणजे रात्रभर जागून म्हणजे लक्ष ठेवतात सो पहिले काय असायचे? रात्री गावामध्ये जागून पहारा करायचे, म्हणजे जागते रहो असे बोलायचे ना सो त्यांना काय म्हणायचे तर जागल्या. जग जिंकणारा जगज्जेता. म्हणजे एखादा कोणीतरी वर्ल्ड फेमस होतो ना, जसं की विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी वगैरे, हे काय आहेत तर जगज्जेता. म्हणजे जगाला जिंकणारे आहेत. कशाने तर त्यांच्या कामाने. कामाची टाळाटाळ करणारा कामचुकार. म्हणजे काही लोकांना सवय असते ना की नाही मी आता नाही करेन, परत करेन, असं करून काय करतात ते स्वतःचं काम टाळतात. अंगी एखादी कला असणारा कलाकार किंवा कलावंत. म्हणजे एखाद्याकडे कोणती जर कला असेल, गुण असेल सो तो कोण होतो? कलाकार किंवा कलावंत. अंग राखून काम करणारा अंगचोर. म्हणजे जर त्याला एखादं काम सांगितलं तर तो येत असून पण मुद्दामून बोलतो ना की हा करतो, म्हणजे तो पूर्ण त्याच्या
म्हणजे सगळ्या शक्तीनिशी म्हणा किंवा मनापासून ते काम करत नाही, बस करायचं म्हणून करतो, त्यालाच म्हणतात अंग राखून काम करणं, म्हणजे जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून काम करणं. सो त्याला म्हणतात अंगचोर. कार्य करण्यास सक्षम असणारा कार्यक्षम, म्हणजे एखादं काम त्याला करायचं आहे, त्याच्यासाठी तो काय आहे, सक्षम आहे, म्हणजे कॅपेबल आहे. सो तो कोण होणार आहे, कार्यक्षम. सतत पैसे खर्च करणारा खर्चिक किंवा उधळ्या. काही लोकांना सवय असते की खूप पैसे खर्च करायचे, जसं की हॉटेलिंग करणं, बाहेर फिरणं, हे ते, म्हणजे ते लोक काय करतात तर स्वतःजवळ पैसे सेव्हच करत नाही, जेवढे येतात तेवढे म्हणजे खर्च करतात. सो त्या व्यक्तींना काय म्हणतात, खर्चिक किंवा उधळपट्टी करणाऱ्यांना उधळ्या. जन्मता श्रीमंत असलेला गर्भश्रीमंत. जसे आता अंबानीच्या घरी जर एखादा मुलगी जन्माला आली तर ती काय असणार आहे, जन्मताच खूप श्रीमंत असणार आहे, म्हणजेच काय तर गर्भश्रीमंत. गुणांची कदर करणारा गुणग्राहक, म्हणजे जो गुणांची, त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या चांगल्या काही गोष्टी आहेत त्यांची कदर करणारा जो असतो, सो तो कोण असतो, गुणग्राहक. आधी जन्मलेला, म्हणजे जो मोठा भाऊ असतो, जो पहिल्यांदा जन्मलेला असतो, मोठा भाऊ बहीण जी पण असते, तो कोण असतो, अग्रज असतो. आणि त्यानंतर मागून जन्मलेला किंवा छोटा असणारा कोण असतो, अनुज. तर ह्याचं पण अपोजिट येणार आहे, अग्रज म्हणजे मोठा आणि अनुज म्हणजे छोटा. थोडक्यात समाधान मानणारा, म्हणजे काही लोक अशी असतात की ज्यांना थोडक्या गोष्टीमध्ये पण ते खूप खुश होतात, सो ती कोण असतात तर अल्पसंतुष्ट. आणि विविध बाबीत प्रवीण असलेला अष्टपैलू, म्हणजे एखादा व्यक्ती जो असतो तो सगळ्या गोष्टींमध्ये काय असतो, परिपूर्ण असतो, म्हणजे त्याला सगळ्याच गोष्टी येत असतात. सो तो कोण होतो, अष्टपैलू, म्हणजे त्याला सगळ्याच गोष्टी येत असतात, सगळ्या कला तो पटकन आत्मसात करू शकतो. मला असं वाटतं की खूप मोठा होईल हा व्हिडिओ. आपण राहिलेले जे किती आता 30 राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेच आपले राहिलेले 30 जे शब्द आहेत ते घेऊन. तोपर्यंत बाय बाय.